जिल्हा कोल्हापूर मध्ये विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे। माझ्या या भारत सावळवाडे यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पार्ट नंबर 4 मध्ये पाहणार आहोत की हायड्रोकार्बन्स सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे संपृक्त आणि असंपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे काय यांचा आपण अभ्यास करणार आहोत। आता सर्वप्रथम आपण हायड्रोकार्बन म्हणजे काय हे आधी समजून घेऊया आणि मग आपण पुढे जाऊया। सो हायड्रोकार्बन्स आर दोज कंपाउंड्स इन which there will be presence of hydrogen and carbon as the only components म्हणजे मित्रांनो ही अशी संयुग आहेत की ज्यांच्यामध्ये फक्त हायड्रोजन आणि कार्बन हे दोनच मूलद्रव्ये असतील किंवा या दोनच मूलद्रव्यांची अणू या ठिकाणी असतील, त्यांना आपण हायड्रोकार्बन असं म्हणतो। आता या हायड्रोकार्बन मध्ये अल्प प्रमाणामध्ये ऑक्सिजन, सल्फर, फॉस्फरस, नायट्रोजन यासारखे घटक सुद्धा यासारखी मूलद्रव्ये सुद्धा असू शकतात, परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्बन आणि हायड्रोजन हे दोनच घटक असतील अशी जी संयुग आहेत त्यांना आपण हायड्रोकार्बन असं म्हणतो। आता हे हायड्रोकार्बन दोन प्रकारचे आहेत असं या ठिकाणी सुचवलेलं आहे। त्यातील एक प्रकार आहे संपृक्त हायड्रोकार्बन आणि दुसरा प्रकार आहे असंपृक्त हायड्रोकार्बन। आता संपृक्त म्हणजे सॅच्युरेटेड आणि असंपृक्त म्हणजे अनसॅच्युरेटेड म्हणजे नेमकं काय ते आपण पाहू। तर आता मित्रांनो आपण एका संपृक्त हायड्रोकार्बनचा अभ्यास करणार आहोत आणि हे संपृक्त हायड्रोकार्बन आहे इथेन। म्हणजे यात घडतं काय की या ठिकाणी हा एक कार्बन अणू आहे, हा दुसरा कार्बन अणू आहे की ज्याच्यामध्ये पहिल्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या 2, दुसऱ्या कक्षेमधील इलेक्ट्रॉनची संख्या 4, दोन्ही ठिकाणी अगदी तशीच परिस्थिती। आणि त्यामुळं आता यांच्या ऑक्टेट स्टेट कंप्लीट करण्यासाठी, अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी यांना 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे, परंतु हे 4 इलेक्ट्रॉन देणं किंवा घेणं करत नाहीत। त्याच्याऐवजी ते आणखी एका हायड्रोजन पासून एक इलेक्ट्रॉन घेणं त्याला एक देणं म्हणजे भागीदारीमध्ये वापरणं हे करतात। म्हणजे इथे एक जोडी तयार होते, इथे इलेक्ट्रॉनची एक जोडी तयार होते, इथे एक हायड्रोजन ॲटम आहे त्याच्याबरोबर जोडी तयार होते, इथे एक इलेक्ट्रॉनची जोडी, इथे एक इलेक्ट्रॉनची जोडी आणि इथे एक इलेक्ट्रॉनची जोडी अशी तयार होते। आणि दोन कार्बन अणूंचे एक एक इलेक्ट्रॉन हे एकमेकांना भागीदारीमध्ये वापरले जातात किंवा त्यांना दिले जातात आणि त्यामुळं या ठिकाणी एक इलेक्ट्रॉनची जोडी इथे इथं 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 अशा पद्धतीनं या ठिकाणी हे सहसंयोजक बंध निर्माण होतं आणि असे हे सहसंयोजक बंध निर्माण झाल्यानंतर आपल्याला मिळतो रेणू इथेन। So here friends see, this is the carbon atom, this is another carbon atom. Both the carbon atoms will show 2 electrons in the first electron shell and 4 electrons in the outermost electron shell. Now to complete the octet it has to gain 4 more electrons, but it doesn't get 4 more electrons. Instead they get the electrons in sharing and therefore here one hydrogen atom is there, another hydrogen atom, next hydrogen atom. Likewise hydrogen atoms come together closer with this carbon atom and the sharing between these two takes place. Again sharing between these two takes place, sharing between these two elements take place, sharing again at these places also sharing of electrons take place, and due to which the covalent bonds, that means single covalent bonds, are produced. As a result here ethane, that is C single bond C single bond C and
to every carbon atom 3 hydrogen atoms are attached, such structure is produced. This is the structural formula of ethane. मित्रांनो, या ठिकाणी अशा पद्धतीनं हे बंध निर्माण होतात, असे सहसंयोजी बंध निर्माण होतात की यांच्यामध्ये कार्बन टू कार्बन लिंकेज किंवा कार्बन टू कार्बन बॉन्ड कसा आहे, सध्या इलेक्ट्रॉनच्या एका जोडीनं बॉन्ड तयार केलेला आहे आणि असा जो बॉन्ड असतो तो सिग्मा बॉन्ड असतो, स्ट्रॉंग बॉन्ड असतो आणि तो एकेरी बंधाने हे दोन्ही जोडले गेलेले आहेत. एकेरी बंधाने ज्यांचे कार्बन अणू एकमेकांशी जोडले गेलेले आहेत असे जे हायड्रोकार्बन आहेत त्यांना आपण संपृक्त हायड्रोकार्बन किंवा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असं म्हणतो. मग आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की कार्बनच्या 4 व्हॅलेन्सी, ज्याला आपण कार्बन इज अ टेट्राव्हॅलंट एलिमेंट असं म्हणतो, तर त्या ज्या 4 व्हॅलेन्सी आहेत त्या 4 व्हॅलेन्सी प्रत्येक ठिकाणी एकेरी बंधाने संपृक्त झालेल्या आहेत असं या ठिकाणी आपण दाखवू शकतो. यानंतर आता आपण असंपृक्त हायड्रोकार्बन किंवा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे काय, त्याची रचना कशी तयार होते ते आपण पाहूया. चला तर मग मित्रांनो आपण पाहूया आता या ठिकाणी इथिन ची संरचना कशी तयार होते. सो हियर दिस इज द कार्बन एटम, दिस इज हायड्रोजन एटम, कार्बन, हायड्रोजन atoms are there. And now if these 2 carbon atoms with these 2 hydrogen atoms of each come together, then there will be formation of sharing of 2 pairs of electrons. Due to the sharing of 2 pairs of electrons, their double bond is formed and carbon to hydrogen single bond likewise. Such bonds are produced and therefore we will get this structure of ethene which is having double bond between the 2 carbon atoms. मित्रांनो, या ठिकाणी कार्बनच्या बाह्यतम कक्षेमधले जे 4 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी आणखी 4 ची गरज आहे, तर मग एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन कडून, एक इलेक्ट्रॉन इकडून हायड्रोजन कडून आणि आणखी 2 इलेक्ट्रॉन जादा या कार्बन अणूकडून अशा पद्धतीने मिळवून ते या ठिकाणी इलेक्ट्रॉनच्या 2 जोड्या या ठिकाणी वापरतात भागीदारीमध्ये. त्यांचे एका जोडीपासून एक बंध, दुसऱ्या जोडीपासून दुसरा बंध असे 2 बंध निर्माण करतात आणि प्रत्येक हायड्रोजन अणू बरोबर एकेरी बंध निर्माण होतो आणि मग या ठिकाणी इथिन ची संरचना आपल्याला पाहायला मिळते. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, म्हणजेच याला आपण असंपृक्त हायड्रोकार्बन असं म्हणतो. अर्थातच हा जो हायड्रोकार्बन आहे हा हायड्रोकार्बन डबल बॉन्ड असणारा आहे, म्हणजेच मराठीमध्ये त्याला आपण दुहेरी बंध असलेला असंपृक्त हायड्रोकार्बन असं आपण म्हणू शकतो. नाउ इन द नेक्स्ट केस वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द फॉर्मेशन ऑफ ट्रिपल बॉन्ड. लेट अस से हियर one carbon atom, another carbon atom is taken and with each of the carbon atom one more hydrogen atom is taken, and if these are allowed to come together or combine together, then to complete the octet one of the electron is taken from this hydrogen in sharing, therefore a bond is formed like this. One pair of electron is shared here, another pair of electron is shared by the another carbon atom, therefore now 2 electrons are gained here, and now one electron from this atom and one electron from this atom, one electron from this atom and one electron from first atom, one electron from second atom and one electron from first atom. These are paired, that means totally 3 pairs of electrons are used here in sharing. Therefore a single sharing will form a single bond, another sharing will form the second bond, and third sharing will form the third bond. Therefore here there will be formation of triple bond, ज्याला मराठीमध्ये आपण तिहेरी बंध म्हणतो. असे तिहेरी बंध तयार होतात, 3 बंध तयार होतात. So this will be the electron dot structure of acetylene, and this will be the line structure of acetylene. मित्रांनो,
या ठिकाणी 2 कार्बन अणू त्याच्याबरोबर एक हायड्रोजन अणू जर असतील आणि यांचा जर संयोग झाला तर यांच्यामध्ये बंध कसे निर्माण होतात ते आपण पाहूया. हायड्रोजन आणि कार्बन मध्ये 1 इलेक्ट्रॉनची जोडी भागीदारीमध्ये वापरली जाते, एक बंध तयार होतो. आणि 2 कार्बन अणूंच्या मध्ये 3 इलेक्ट्रॉनच्या जोड्या भागीदारीमध्ये वापरल्या जातात आणि तिहेरी बंध निर्माण होतो. आणि त्यानंतरच्या उरल्या एका बाजूला या ठिकाणी हायड्रोजनचा एक बंध निर्माण होतो. अशा पद्धतीनं या ठिकाणी तयार होणारे जे बंध आहेत या बंधांपैकी एक बंध पहिला हा सिग्मा बॉन्ड असतो, स्ट्रॉंग असतो. आणि उरलेले दोन्हीही बंध हे वीक असतात, त्यांना पाय बॉन्ड असं म्हटलं जात असतं. आता मित्रांनो, या ठिकाणी हे जे काही डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड किंवा एकेरी बंध हे सर्व आपण पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी हे तिहेरी बंधयुक्त जे आहेत हे सुद्धा असंपृक्तच आहेत, कारण यांच्या संयुजा एकेरी बंधाने संपृक्त झालेल्या नाहीत. त्यामुळं आपण हा तिहेरी बंधयुक्त हायड्रोकार्बन जो आहे हा सुद्धा असंपृक्त हायड्रोकार्बन म्हणूनच संबोधतो. इथपर्यंतचा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि इथून पुढे सुद्धा अशाच पद्धतीने आपण संपर्कामध्ये राहूया. धन्यवाद.